Welcome to SPSPM's Renuka High School, Satara Parisar, Aurangabad. Myself, Mahajan Arbi, Assistant Teacher of Subject English. Today, we are going to learn topic 3.2, The Fall of Troy, Part 2nd. In this section, we are going to take a look at 3.2, The Fall of Troy, Part 2nd. आपण मागच्या भागामध्ये बघितलं की कशा प्रकारे ग्रीक लोकांनी ट्रॉय शहराला वेढा घातला होता आणि ट्रोजन आणि ग्रीक्स यांच्यामध्ये कसं प्रदीर्घ काळ असं 10 वर्षांचं युद्ध चाललं. आता पार्ट सेकंड. ॲट लास्ट ट्रॉय वॉज टेकन नॉट बाय फोर्स बट बाय अ ट्रिक. इट वॉज द कनिंग ओडिसियस हू थॉट ऑफ अ प्लान टू ऑब्टेन द विक्ट्री. शेवटी ट्रॉय शहराचा पाडाव झाला किंवा ट्रॉय शहर ताब्यात घेण्यात आलं तर ते शक्तीने नव्हे तर युक्तीने. आणि हे सर्व नियोजन जे होतं तर त्यांचा एक धूर्त जो सेनापती होता ओडिसियस, तर त्याच्या नियोजनामुळे आणि त्याने केलेल्या विचारामुळे. लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स, ही सेड, बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड इट. And let some of our best fighters hide in the horse. Then let us burn our tents and pretend to sail away in our ships. But instead of sailing away, we will return in the night. When the Trojans are asleep, we will attack the city and burn and kill. त्या ओडिसियस जो धूर्त होता त्याने सांगितलं की आपण एक मोठा लाकडाचा घोडा बनवू. तो इतका मोठा बनवू की त्याच्यामध्ये काही योद्धे आपण बसवू. त्यानंतर आपण आपले तंबू जाळून टाकू आणि आपण आपले जहाज घेऊन लांब जाऊ आणि असं दर्शवू की जसे आपण निघून गेलो. परंतु आपण जाण्याऐवजी रात्री परत येऊ आणि ज्यावेळेस हे ट्रोजन लोक झोपलेले असतील त्यावेळेस आपण शहरावर हल्ला करू आणि सर्व शहर जाळून त्यांना ठार करू. The Greek leaders decided to follow the advice of the wise Odysseus. So, a great horse of wood was made by a skillful engineer, and the greatest heroes, Menelaus, Odysseus himself, and others entered it. The last man to go in being the architect himself, who knew the secret of opening and shutting the entrance. That evening, the Greeks burned their tents and sailed away in their ships, but they did not go very far. Only one man was left behind to pursue the Trojans to drag the horse into their city. आणि मग त्या ग्रीक जे सगळे नेते होते, सेनापती वगैरे राजे, त्यांनी ठरवलं की त्या हुशार ओडिसियसचा सल्ला ऐकायचा. आणि मग त्यांनी एक मोठा भव्य असा लाकडी घोडा बनवला त्यांच्या स्किलफुल इंजिनियर्सने, त्यांचं कौशल्य वापरून. आणि त्याच्यामध्ये मग काय करायचं ठरवलं की त्याच्यामध्ये सर्व लोक जे योद्धे होते ती योद्धे त्याच्यामध्ये बसवण्याचं ठरवलं आणि ते बसलेसुद्धा. त्याच्यामध्ये स्वतः मेलेनियस, ओडिसियस त्यांनी प्रवेश केला. आणि अशा प्रकारे काही योद्धे झाल्यानंतर सर्वात शेवटी तर ज्याने तो बनवला होता घोडा, ज्याला माहीत होतं की तो त्याचे द्वार उघडायचे कसे आणि बंद कसे करायचे, त्याने एंटर केला. आणि संध्याकाळी त्यांनी सर्व त्यांचे तंबू जाळून टाकले आणि ते लांब निघून गेले. लांब म्हणजे फार लांब ते गेले नाही, फक्त यांना दिसणार नाही इथपर्यंत गेले. आणि फक्त एक माणूस तिथे थांबला की जेणेकरून तो त्या ट्रोजन लोकांना पटवून देईल की तो घोडा त्यांनी शहरात न्यावा, का न्यावा, कसा न्यावा हे पटवून देण्यासाठी त्यांनी एक माणूस तिथे सोडला. नेक्स्ट डे द ट्रोजन्स वोक अप एक्सपेक्टिंग टू गो आउट अँड फाईट ॲज दे हॅड डन फॉर द पास्ट 10 years. What delight and surprise they felt at the sight they saw on the seashore outside the walls. It seemed that the long siege was over at last. The tents had been burned, the shore was deserted, the Greek ships had all gone. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ट्रोजन लोक जागे झाले
त्यांना वाटलं की नेहमीप्रमाणे आता आपल्याला गेटच्या बाहेर युद्धासाठी जायचं आहे, जे की ते 10 वर्षापासून गेल्या 10 वर्षापासून ते करत होते. ते ज्यावेळेस बाहेर गेले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि आश्चर्य वाटलं की तो जो समुद्रकिनारा होता भिंतीच्या बाहेरचा, तो निर्मनुष्य झाला होता, वेढा उठला होता आणि तंबू जाळले गेले होते आणि ग्रीक लोकांच्या ज्या जहाज होते ते निघून गेलेले होते. इट्स पीस ॲट लास्ट दे क्राईड अँड ओपन वाईड देअर गेट्स अँड केम आउट इन लार्ज नंबर्स ऑन द प्लेन, ग्लॅड टू बी फ्री अगेन टू गो वेअर दे प्लीज. देन दे सॉ ऑन द सँड्स द ह्यूज wooden horse. They gathered round it in astonishment, for it was indeed a wonderful piece of work. ते जोराने किंचाळले, ओरडले की आता शेवटी शांतता प्रस्थापित झालेली आहे. आणि मग त्यांनी त्यांचे जे मोठे द्वार होते ते उघडले आणि मोठ्या संख्येने ते बाहेर आले आणि ते खूप आनंदी झाले की त्यांना आता आपल्याला जिथे पाहिजे तिथे आपण जाऊ शकत होतो. त्यांनी बघितलं की ते जे वाळूवर जो होता तर एक मोठा असा लाकडी घोडा तिथे त्यांनी पाहिला. ते सर्वजण आश्चर्याने त्याच्या अवतीभोवती जमा झाले आणि परत ते त्याच्यात जे काही एक सुंदरपणे तो बनवलेला घोडा ते बघण्यात दंग झाले. As they were wondering how the horse had been built and why it had been left behind, they found a Greek with his hands tied together lying under it. When the Trojans dragged him out, the man pretended to be very frightened of them. When he was commanded to tell them why the Greeks had gone and why they had left this horse behind, he pretended to tremble very much and refused to speak. When at last they threatened to kill him, he spoke and told them this false tale. आणि मग ज्यावेळेस ते आश्चर्यचकितपणे त्या घोड्याकडे बघत होते की कशा प्रकारे तो बनवला असेल आणि तो इथे का ते सोडून गेले, त्यावेळेस त्यांना एक ग्रीक तिथे सापडला ज्याचे हात बांधलेले होते आणि तो घोड्याखाली पडलेला होता. मग त्यांनी त्याला ओढून त्याच्याकडून काढलं. त्यावेळेस त्या ग्रीकने काय केलं की त्याने असं दर्शवलं की तो खूप घाबरलेला आहे. ज्यावेळेस त्याला आदेशित करण्यात आलं की ग्रीक लोक का निघून गेले आणि ते हा घोडा इथे का सोडून गेले, त्यावेळेस त्याने ढोंग केलं, थरथर करण्याचं किंवा बोलण्याचं त्याने नाकारलं. आणि मग ज्यावेळेस त्याला ठार मारण्याची धमकी देण्यात आली, घाबरवण्यात आलं, त्यावेळेस त्याने जे काही सत्य सांगितलं नाटक केलं, परंतु त्याने खोटी गोष्ट सांगितली. ती कोणती बघा. द ग्रीक्स आर टायर्ड ऑफ द लॉंग वॉर अँड हॅव सेल्ड अवे इन देअर शिप्स, ही सेड, बट दे आर अफ्रेड ऑफ द लॉंग व्होयेज होम टू, अँड सो दे हॅव मेड दिस हॉर्स अँड लेफ्ट इट ॲज ॲन ऑफरिंग टू द गॉड ऑफ द सी. दे वॉन्टेड ऑल्सो टू किल मी and offer me as a sacrifice to the sea god, but I escaped and hid from them. But why did the Greeks make such a huge horse? Some of the Trojans asked. And the cunning Greek made this reply: if they had made a smaller offering, you might have taken it into your city. Then the luck would have gone to the Trojans and not to the Greeks. That is why they made it too big to go inside your gates. आणि मग ज्यावेळेस त्याला विचारलं त्यावेळेस त्याने कोणती गोष्ट सांगितली, तर त्याने सांगितलं की ग्रीक लोक खूप थकले होते, ह्या खूप प्रदीर्घ युद्धामध्ये ते थकले होते आणि म्हणून मग ते त्यांना त्यांची जहाजं घेऊन त्यांच्या घरी जायचं होतं. परंतु त्यांना भीती होती की ह्या खूप मोठ्या सागर सफरीमध्ये आपण सेफ तिथे जाऊ की नाही, आणि म्हणून मग त्यांनी हा घोडा बनवला आणि समुद्रदेवतेला अर्पण केला. ते मलासुद्धा मारून या समुद्रदेवतेला अर्पण करणार होते, परंतु मी निसटलो आणि लपून बसलो त्यांच्यापासनं. मग काही ट्रोजन लोकांनी विचारलं की हे
ग्रीक लोकांनी मग एवढा मोठा घोडा का बनवला? तर त्या धूर्त ग्रीकने सांगितलं, उत्तर दिलं की जर त्यांनी तो छोटा बनवला असता तर तुम्ही तो तुमच्या शहरात घेऊन गेला असतात आणि मग त्यावेळेस सुदैव हे त्यांच्या बाजूने न जाता ट्रोजनच्या बाजूने दैव किंवा सुदैव किंवा नशीब पालटलं असतं ट्रोजन लोकांकडनं. आणि म्हणून मग त्यांनी इतका मोठा बनवला की तुम्हाला तो आत नेता येणार नाही, शक्य होणार नाही. द ट्रोजन्स वेअर डिलायटेड टू हिअर दिस. द ग्रीक्स हॅव गॉन, दे सेड, अँड द वॉल्स आर नो लॉंगर नेसेसरी. लेट अस मेक अ होल इन द वॉल अँड ड्रॅग द हॉर्स इन. आणि मग त्या ट्रोजन लोकांना आनंद झाला, हे ऐकून आनंद झाला की ग्रीक लोक निघून गेले आणि ते म्हटले की आता एवढ्या मोठ्या भिंतींची सध्या आपल्याला आवश्यकता नाही, आपण काय करू, त्या भिंत पाडून एक मोठं होल करू आणि त्याच्यातनं हा घोडा ओढत आतमध्ये नेऊ. देअर वाईज प्रिस्ट वॉन्ट देम नॉट टू डू सो. इट मे बी अ ट्रिक दॅट विल रुइन अस, ही सेड. यू विल ब्रिंग डिझास्टर ऑन द सिटी इफ यू ब्रेक डाऊन द वॉल्स. But they were so excited that they paid no attention to his words. They broke down part of their strong wall in order to drag the horse in. ते ट्रोजन लोक खूप आनंदी झाले हे ऐकून आणि मग ते म्हटले की आपण, ग्रीक लोक तर गेले आणि याच्यासाठी आपल्याला होल पाडून तो घोडा आतमध्ये आपण नेऊ. त्यांचा जो गुरु होता तो हुशार होता, त्याने त्यांना इशारा दिला की तुम्ही, ही एक ट्रिक असू शकते, युक्ती असू शकते आपल्याला नष्ट करण्यासाठी. तुम्ही हा घोडा आतमध्ये नेणे म्हणजे आपण शहरामध्ये संकट घेऊन जाऊ. जर आपण भिंती तोडल्या हा घोडा आतमध्ये नेण्यासाठी तर आपण शहरामध्ये मोठं संकट नेऊ. परंतु ते ट्रोजन लोक सगळे खूप उत्साहित झाले होते आणि त्यांनी त्याच्या शब्दाकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी मग मोठा भाग जो होता भिंतीचा तो पाडला आणि घोडा आतमध्ये घेऊन गेले. ऑल दॅट डे द ट्रोजन फिस्टेड अँड ड्रँक अँड सेलिब्रेटेड. आफ्टर ऑल देअर सेलिब्रेशन्स दे वेंट टू स्लीप अँड स्लेप साऊंडली. बट दॅट डे ऑफ रिजॉयसिंग वॉज सून फॉलोड बाय अ नाईट ऑफ टेरर अँड डेथ. दिवसभर त्या ट्रोजन लोकांनी उत्सव साजरा केला. त्यांनी खूप खाल्ले पिल्ले आणि खूप उत्सव साजरा केला आणि सगळा उत्सव त्यांचा काही सगळं काही साजरा झाल्यानंतर ते झोपले आणि ते गाढ निद्रेच्या अधीन झाले. परंतु तो आनंद दिवसानंतर, पूर्ण आनंदीमय दिवसानंतर येणारी रात्र जी होती तर ती एक महाभयंकर आणि मृत्यू घेऊन येणारी होती. The Greek ships had not sailed far. As soon as they were hidden by an island, they had lowered their sails and dropped anchor and waited for the night. In the darkness, the fleet sailed back, and the leading ship, which was Agamemnon's, bore a red light high on its masts. The Greek, who was watching for the return of the fleet, crept to the wooden horse and gave the signal. The side of the horse opened. The Greeks climbed out and opened the gates. The whole Greek army entered the sleeping city. Immediately the Greeks set fire to houses and towers and palaces and began to burn and kill. आणि मग ते ग्रीक लोक जे होते ते जास्त दूर गेले नव्हते जहाज घेऊन आणि जसंच रात्र झाली तर ते त्या आयलँडच्या बाहेर आले आणि मग त्यांनी काय केलं तर तो जे मोठं जहाज जो होतं मोठं ॲगामेमनॉनचं, तर त्याच्यावर मोठा लाल प्रकाशाचं ती ज्योत पेटवली जेणेकरून यांना सिग्नल मिळाला. आणि मग सिग्नल मिळाल्यानंतर त्या घोड्याचे द्वार उघडले आणि त्याच्यातून मग सगळे त्या घोड्याचे द्वार उघडून ते योद्धे बाहेर आले आणि त्यांनी ते मोठं गेट उघडलं ट्रॉय शहराचं आणि संपूर्ण ग्रीक सैन्य आत आले आणि त्यांनी तत्काळ घरांना आणि तिथल्या मनोऱ्यांना, महालांना आग लावायला सुरुवात केली आणि लोकांना ठार करायला सुरुवात केली. ट्रॉय वॉज फिल्ड विथ द साईट ऑफ लिपिंग फ्लेम्स and the sound of shouting and the noise of weapons and the cries of weeping women.
The sleeping Trojans sprang out of their beds, but they were taken by surprise. Their enemies were right inside their walls, and many of the Trojans were killed before they could put on their armor and seize their weapons. आणि मग ट्रॉय शहर हे आगींच्या ज्वाळांमध्ये वेढलं गेलं होतं आणि फक्त किंचाळण्याचा, ओरडण्याचा आणि शस्त्रांचा आवाज आणि स्त्रियांच्या रडण्याचा आवाज येत होता. झोपलेले ट्रोजन अचानक त्यांच्या अंथरुणातून जागे झाले, परंतु त्यांना आश्चर्य वाटलं की त्यांच्या शत्रू जो होता तो भिंतीच्या आत आलेला होता आणि त्या शत्रूने अनेक ट्रोजन लोकांना ठार केलं होतं. त्यांनी त्यांचं शस्त्र हातात घेण्याआधीच ते लोक ते ठार करत सुटले होते. अ ब्राईट लाईट lit up the night sky as palaces and houses, temples and towers went up in flames. The Trojans fought as well as they could, but it was all in vain. Old King Priam was killed with all his brave sons. Hector's wife and his old mother and sister were carried off as slaves by the conquerors. Their fate was in contrast to Helen's when King Menelaus rushed through the city looking for her and found her in her palace. She hung her head in shame and sorrow as she faced her former husband. Her voice was choked with emotion and she could not speak. But Menelaus forgave her and she went back with him, for it was only Aphrodite who had turned her heart away from her home and her husband and her child. आणि त्या खूप प्रकाशित ज्वाळा अशा आकाशामध्ये पसरल्या होत्या. ते महाल, घरं, मंदिरे, मनोरे हे सगळे ज्वाळांमध्ये वेढले गेलेले होते. आणि ट्रोजन लोक जे होते त्यांना शक्य होईल अशा प्रकारे लढा देण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व व्यर्थ गेले. जो म्हातारा राजा होता प्रियाम आणि त्याचे शूर जे मुलं होते ते मारले गेले. हेक्टरच्या बायकोला, त्याच्या वृद्ध आईला आणि बहिणीला ते जे विजेते होते त्यांनी स्लाव्स म्हणजे गुलाम बनवून नेले. त्यानंतर त्या हेलेनचं नशीब बघा की तिचा नवरा जो होता मेलेनस तो तिला शोधत शोधत तिच्या समोर ज्यावेळेस येऊन उभा राहिला त्यावेळेस तिने शर्मेने मान खाली घातली, शर्मेने आणि दुःखाने तिने मान खाली घातली. ज्यावेळेस तिचा नवरा समोर आला तिला बोलता येत नव्हतं, भरून आला होता, तिचा आवाज बंद झाला होता, ती बोलू शकत नव्हती. परंतु मेनेलसने तिला माफ केलं आणि ती तिच्या घरी परत गेली. फक्त ॲफ्रोडाईटने तिचं मन वळवलं तिच्या नवऱ्यासाठी, तिच्या मुलांसाठी. When morning came, nothing was left of the proud rich city that had resisted attack for 10 years. ज्यावेळेस सकाळ झाली त्यावेळेस तिथे अभिमान वाटावं असं काही राहिलं नव्हतं. ते वैभवशाली शहर जे 10 वर्षापासून लढा देत होतं, लढा त्यांनी थांबवून ठेवला होता, ते पूर्णतः नष्ट झालेलं होतं. तिथे काहीही शिल्लक उरलं नव्हतं. थँक्यू. नेक्स्ट लेक्चर 20, टॉपिक नेम 3.4, थिंक बिफोर यू स्पीक. थँक्यू.